तर रात्र झालेली आहे आणि अजूनपर्यंत बेबी झोपलेली नाही आहे. मी तिच्या झोपण्याची वाट बघत आहे कारण मला ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायचा आहे. इकडे ईशिन झोपलेला आहे पण ही काही झोपत नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जसं की गणेश चतुर्थी येत आहे जवळ आणि मी शूट करत होती माझ्या कुकिंग चॅनलसाठी मोदकची रेसिपी. तर आजचे जे मोदक आहे ते गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे आणि एकदम मस्त बनतात, एकदम सॉफ्ट बनतात. तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि मी रात्रीच्या वेळेस शूट करत आहे कारण दिवसा बेबीमुळे काही शूट करायला जमत नव्हतं, तर त्याच्यामुळे मी आता शूट करत आहे. बेबी झोपलेली असले की मी प्रॉपर माझं काम करू शकते, पण बेबी जागी असली ना तर थोड्या वेळाने तिला मला पकडत राहावं लागते. तर त्याच्यामुळे कुठलं पण रेसिपी बनवायला जसं 1 तास लागायचा ना, तर त्याच्यामुळे मला ना 2 ते 3 तास लागून जातात. तर त्याच्यामुळे तर आता इथे मी पॅनमध्ये टाकत आहे तूप. तर मी 2 चम्मच तूप घेतलेला आणि आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकत आहे 1 कटोरी. तर एकदम सुरुवातीलाच खूप तूप नाही टाकायचं, लागतं थोडं टाकायचं आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला हे भाजायचं आहे. आणि हे बघायचं खेळणं चालूच आहे. मी वाट बघत आहे ही झोपेल, पण ही काही झोपण्याच्या याच्यात दिसतच नाही आहे. तर तोपर्यंत आता हे भाजून घेते छान. तर याची ना छान स्मेल येतपर्यंत भाजायचं आहे आणि लागता यामध्ये तूप ॲड करायचं आहे. तर मला याच्यामध्ये अजून तूप हवं होतं, तर मी थोडं करून यामध्ये तूप टाकत आहे कारण आजचं जे मोदक आहे ना ते छान, म्हणजे जर गव्हाचं पीठ भाजलं जाईल तरच खूप छान वाटतात, अन्यथा ते चांगलं वाटत नाही. तर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे छान भाजलेलं मी. तर यामध्ये आता मी बारीक कोकोनट पावडर टाकत आहे, जे ड्राय कोकोनट पावडर असते ना डेसिकेटेड, तर ते टाकलं 1 कटोरी. आणि आता एकदम छान असं एकदम कमी आचमध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडं हलकंसं. आणि हे मी काढत आहे दुसऱ्या बाउलमध्ये कारण या कढईमध्ये गूळ टाकायचं आहे, तर त्यामुळे मग मी म्हटलं दुसरी कढई भरवण्यापेक्षा याच्यातच करते. तर याच्यामध्ये मी 1 चम्मच साजूक तूप टाकलेला आणि अर्धा कटोरी गूळ आहे, देसी गूळ. जसं तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त पण ॲड करू शकता, पण मला खूप जास्त एकदम गोड आवडत नाही, तर म्हणून मी अर्धा कटोरी गोड घेतलेला. आणि हे बघा छान असं ना मेल्ट होऊ द्यायचं आहे. आता हे छान मेल्ट झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण जे मिश्रण आहे गव्हाच्या पिठाचं भाजलेलं ते यामध्ये टाकायचं. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम जर ऑन राहील ना तर मग ते खूप कडक होऊन जाईल, जे गुळाचं आहे ना ते कडक होऊन जाईल, म्हणून गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आता मिक्स करून घ्यायचं छान. आणि छान मिक्स झाल्याच्या नंतर आता यामध्ये मला विलायची टाकायची आहे, तर यामध्ये मी विलायची टाकून देईल. तर विलायची टाकल्यानंतर आता यामध्ये दूध टाकत आहे. तर एकदम खूप जास्त दूध नाही टाकायचं. मी 1 कटोरी दूध घेतलं, पण थोडं ॲड करत आहे आणि मिक्स करत आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ते मी ऑन केलेली आहे. आणि बघा म्हणजे मला 1 कटोरी दूध हवं होतं, त्या हिशोबाने मी टाकलं. तर एकदम मी सुरुवातीलाच नव्हतं टाकलं, थोडं टाकलं. आणि मला मिश्रण ड्राय वाटत होतं, मला अजून सॉफ्ट पाहिजे होतं, म्हणून मग मी पूर्ण टाकून दिलं. तर आता हे छान मिक्स केलेलं आहे आणि बघा असं सॉफ्ट पाहिजे होतं, तर हे सॉफ्ट छान झालेलं आहे. तर आता यामध्ये तुम्हाला जे पण कुठले ड्रायफ्रूट्स हवे असतील ते तुम्ही ॲड करू शकता. तर मी मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. आणि जे मोदकचं मोल्ड असते तर त्यामध्ये आता हे आपण बनवून घेऊ. आणि मिश्रण पण आता थंड झालेलं आहे, एकदम गरम बनवायची काही गरज नाही, थंड होऊ द्यायचं. आणि हे मोल्ड आहे याच्या आतमध्ये छान तूप लावून घेतलेलं आणि आता मिश्रण टाकत आहे. आणि हे छान ना दाबून भरायचं, म्हणजे छान असा ना आकार निघतो छान परफेक्ट मोदकचा. तर असं मी छान दाबून भरलेलं आणि हे बघा मोदक तयार झाले आहे आणि
खूप छान वाटतात, खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात. झटपट जर मोदक बनवायचे असेल आणि हेल्दी पद्धतीने तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तशी परत या रेसिपीनंतर मला दुसरी अजून मोदकची रेसिपी शूट करायची आहे, पण या व्हिडिओमध्ये मी सध्या शेअर नाही करू शकणार कारण व्हिडिओ खूप जास्त लॉंग होऊन जाईल. तर ती पण मोदकची रेसिपी जी आहे ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल. आणि ती रेसिपी आहे उकडीचे मोदक. पण उकडीचे मोदक आपण तांदळाच्या पिठापासून नाही बनवणार आहोत, ते काही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि खूप टेस्टी आणि खूप इझी पद्धतीने सांगणार आहे मी तुम्हाला. तर हे बघा फ्रेंड्स, किती छान मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत, खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि किती एकदम झटपट बनणारी हेल्दी अशी रेसिपी तुमची तयार झालेली आहे. हे बघा मोदक, आणि नक्की ट्राय करा, खूप छान बनतात.